रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट पण खूप सुंदर आहे। ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, 2 BHK पाहिजे, लोकेशनचा पण प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्यांचा जर विचार केला, बाल्कनी पण कॉम्प्रोमाइज करायचं जर ठरवलं तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं ही नीटनेटकी गोष्ट असू शकते। त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, कॉम्पॅक्ट 2 BHK आहे, 560चा कार्पेट आहे, पण जाणवतो चांगला मोठा फ्लॅट आहे, बेडरूमची साईज वगैरे चांगली आहे, बाल्कनी आहे। आणि इथे हा जो फ्लॅट आहे बाळकुम लोकेशनला आहे, जिथून सिडको बस डेपोवरून जर ज्याला लवकर यायचं असेल 10 मिनिटात सिडको बस डेपो असणार, पण आपल्या बाईकवरती गेलं तर मुंबई नाशिक रोड जवळ असणार आहे। त्याच्यामुळे आणि हे बाळकुम लोकेशनला लोढा ग्रँडे म्हटलं तरी, लोढा कासा रॉयल म्हटलं तरी, अशा ह्या कॉम्प्लेक्सला हा विथ स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम विथ एक कार पार्किंग असणारा फ्लॅट आहे, जिथे बिल्डिंगला OC CC किंवा सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे। कोणत्या बँकेकडनं लोनचा जरी आपण विचार केला तर तिथं आपल्याला लोनला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। बिल्डिंगचा जर वयाचा विचार केला तर साधारणतः 2015ला तयार झाली, म्हणजे 10 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असणार आहे। आणि असा चांगला सुंदर असा फ्लॅट आहे, मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस जवळजवळ 28 माळ्याची बिल्डिंग आहे। अशाच पद्धतीचा हा खरं तर छोटावाला 2 BHK आपण म्हटलं तरी चालेल। कंपासनं जर विचार केला की बाबा परिस्थिती काय आहे, तर परिस्थिती अशी आहे की बाहेर जाताना तुम्हाला साऊथ असणार आहे, आणि ज्यावेळेला बाहेर येणार त्यावेळेला ह्या साईडला एक फ्लॅट असणार आहे, ह्या साईडला पण एक फ्लॅट, 2 फ्लॅट असणार आहेत, आणि तुम्हाला इथे 3 लिफ्टचं प्रावधान असणार आहे। तुमची लॉबी वगैरे तुम्हाला मोठी मिळते, घराच्या पुढे जागा वगैरे पण तशी बघितली तर मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थला आतमध्ये जात आहेत, अशा पद्धतीचा सुंदर आणि मोठा असा तुम्हाला एक हॉल मिळतो, जो तुम्ही बघू शकता किती असा मोठा हॉल आहे। आणि हॉलच्या नंतर ह्या साईडचा असा हॉल आहे, तुम्ही अशा पद्धतीचं तुम्हाला चौरस ह्या पद्धतीचा हॉल मिळेल। आणि हॉलच्या जर ह्या साईडला आलं तर एक चांगल्या पद्धतीची बाल्कनी आहे, जी तुम्हाला वापरात येणारी बाल्कनी आहे। आणि ही बाल्कनी, आणि बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर असा हायलँड हॅवन वगैरे हा सगळा जो आहे पुढचा विषय तुम्हाला इकडनं तो प्रॉपरली दिसतो। आणि नंतर ज्यावेळेला बाल्कनीमधनं आपण पुढे जायचा विचार करणार आहोत, तर बाल्कनीतनं जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इमिडिएटली इथं आल्यानंतर एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। फ्लॅट तसा बघितला तर रिसेल फ्लॅट आहे। फ्लॅटमध्ये आल्यानंतर पेंटिंग डेंटिंगची गरज आहे, साफसफाईची गरज आहे। त्याच्यानंतर ह्या अपोजिटला आपण आलो तर L शेपचं असणारं तुमचं किचन असणार आहे, जे L शेपचं हे किचन, अधिक त्याच्यात गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे। अशा पद्धतीचं हे किचन आहे, तर तुम्हाला फ्रीज ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी पण जागा उपलब्ध नक्की आहे। त्याच्यानंतर समजा वॉशिंग मशीनचा जो विषय आहे तुमचा, तुम्ही वॉशिंग मशीनचा एक वेगळा पॉईंट इकडे दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन प्रॉपरली इकडे ह्या साईडला एकदम तुम्हाला पुढे त्रास न होता मिळेल। इथे जर तुम्ही बघितलं तर स्टोअरसाठी थोडीशी जागा आहे, तुम्ही स्टोअरसाठी वापरू शकता। नंतर आपण ज्यावेळेला पुढे येणार आहोत, जर इकडे आला तर तुम्हाला 2 लोक चांगल्या पद्धतीनं इथे शयनाचा कार्यक्रम होऊ शकतो, किंवा लहान मुलांसाठी पण हा बेड चांगल्या पद्धतीचा असू शकतो। सकाळचं ऊन मात्र तुमच्या हॉलमध्ये येईल, तुमच्या ह्या बेडरूममध्ये पण, लहान मुलांच्या बेडरूममध्ये पण येईल, तुमच्या बेडरूममध्ये पण येईल। आणि जर ह्या बेडरूममधनं जर व्ह्यूचा विचार केला तर खूप सुंदर असा चांगल्या पद्धतीचा ग्रीन व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की बघायला मिळेल। कारण समोर बिल्डिंग येणार नाही, कारण तिथं मँग्रो ट्री असल्यामुळे तुम्हाला तिथं काय नवीन बिल्डिंग तयार व्हायचा संबंध येत नाही। तर अशा पद्धतीचं हा तुमचा बेडरूम आहे। आणि इकडनं जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला आल्यानंतर इथे एक वुडन फ्लोरिंग असणारं चांगलं प्रशस्त आणि मोठं असं बेडरूम आहे, जे तुम्ही ह्या साईडला आलात तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला हे असं मोठं आणि प्रशस्त इकडं पण मिळतं। अधिक तुमचं हे जे आहे हे बघा, याला वुडन फ्लोरिंग लावलेलं आहे। आणि याच्या जर ह्या साईडला आलात तर तुम्ही इथे बघू शकता की मोठं आणि चांगल्या पद्धतीनं हा कपाट ठेवण्यासाठी जागा आहे। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर असं तुम्हाला परत चांगल्या पद्धतीचा वापरायला मिळेल असा पूर्ण बेडरूम आहे। आणि बेडरूममधनं जर तुम्ही बघितलं तर सुंदर असा चांगल्या पद्धतीचा कुठेच ब्लॉक नसणारा असा व्ह्यू आहे, ज्याच्यात पारशेकचा डोंगर किंवा हे जी ग्रीन पार्ट आहे किंवा मुंबई नाशिक रोड तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली बघायला मिळतो। घर तसं बघितलं तर हवेशीर पण आहे, तर ह्याच्यात पण तुम्हाला सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये प्रॉपरली नक्की मिळणार आहे। कारण की ह्या साईडला ईस्ट आहे, इकडं वेस्ट आहे, आणि समोर जर साऊथ आहे, इकडे नॉर्थ आहे। अशा पद्धतीचं हे घर आहे। ह्या फ्लॅटची जी किंमत आहे 87 लाख रुपये निगोशिएबल असणार आहे। आणि तुम्ही जर ढोकळे कोळशे रोडला जरी कल्पतरू बिल्डरमध्ये आपण जर 80 लाखाला 1 BHK फ्लॅट मिळतो, तर मला असं वाटते की जर 87 लाख रुपये निगोशिएबल असणार तर हा चांगल्या पद्धतीचा 1.5 BHK फ्लॅट आहे, ज्यांचं बजेट कमी आहे आणि सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायच्या त्यांच्यासाठी हा फ्लॅट मला असं वाटतं नक्की चांगला असू शकतो। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल किंवा काय करायचं असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। अशाच पद्धतीचे नवीन जुने चांगल्या पद्धतीचे घर रोज आमचा दाखवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। मला असं वाटते त्या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहत जावा आणि आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जावा, हीच तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून नंबर विनंती करतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।